फाइनल मैच ओमसाई गणेश वर्सेस मंगल मूर्ति युवा सेना चषक 2025 फाइनल मैच फर्स्ट इनिंग ओमसाई गणेश पहिल्या चेंडूवरती विकेट फर्निचर डिस्ट्रॉय फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट आधीच सांगितलं ओपन करून सामन्याचा आनंद घेत आहेत सचिन पुन्हा एकदा तयार ब्लॉक बॉलचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न कौस्तुभच्या हातामध्ये चेंडू 2 बॉल 1 रन इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाज डॉट बॉल 3 बॉल 1 पुन्हा एकदा स्ट्राइक वरती महेश आता मात्र लाईट चेक केली वाईड बॉल जबरदस्त जितक्या वेगाने हा चेंडू आला 2 रन कीपरला देखील तितकंच ऍक्टिव्ह राहणं गरजेचं इतक्या जलद गतीने चेंडू येतोय इथे मात्र मोठा फटका आधीच सांगितलं इनसाइड एज धावा मिळाला 4 रन जिथे फटका खेळायचा होता तिथे मात्र 6 धावा 4 बॉल 6 रन गोलंदाज सचिन स्ट्राइक वरती महेश इथे मात्र फुलोरेचा बॉल प्रोटेक्शन नॉट स्ट्राइकिंग गेम थ्रो 7 रन 5 बॉल 7 विशाल फुलोरे पहिल्या षटकातील अंतिम चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न योग्य निर्णय बॅटरने आता मात्र फक्त चेंडूला दिशा 1 ओव्हर 11 दिशा बदलली विथ फोटो कॅप्टनचा फोटो पाहण्यामध्ये देखील एक वेगळी मजा आहे वेल डन आणि जबरदस्त काम करतो दुसऱ्या षटकामध्ये साई थांबून टॅप करण्याचा प्रयत्न कॅप्चर मिळाली नाही 1 रन मात्र मिळेल विकेट इथे मात्र ओपी चेंडू होता गॅपमध्ये ढकलण्याचा इथे मात्र स्ट्रोबॅट करण्याचा प्रयत्न 1 रन डिसिजन पेंडिंग आहे सॉरी पंचांनी स्टंप तर उचललाय नॉट आउट 14 धावा धावफलकावरती लागल्या गोलंदाज 14 रन स्ट्राइक वरती आपण मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न 15 वाईड बॉल 16 इथे मात्र चांगला फटका पण फलंदाज इथे मात्र होईल बाद रन आउट होम रन आउट दिवस अक्षरशः 2 ओव्हर 16 रन ओमसाई गणेश पुन्हा एकदा ज्या संघाचा गाजा बाजा राहिला त्या संघासमोर गोलंदाजीचा बाजा वाजवेल का हा गोलंदाज प्रणय कदम दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू टॅपचा फटका मात्र स्वतःला सेट केलं त्यानंतर 17 रन 17 धावा धावफलकावरती गोलंदाज प्रणय बॅटर पाडमध्ये चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये एकदा कंप्लीट दुसऱ्या ओव्हरचा कॉल ओकेच्या शेवटच्या क्षणाला तेज सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहतो स्ट्राइक वरती अवकेश पुढे सरसावत बॉटमॅनचा जबरदस्त 4 रन आणि या शॉटचा काढायला लागेल स्क्रीनशॉट इतका जबरदस्त हा फटका ही चेंडू 22 धावा आता मात्र लाईव्ह वाईड बॉल 23 23 हा बॉल वाईड बॉल सॉरी डॉट बॉल इथे मात्र अंपायरचा वाईड बॉल 24 धावा धावफलकावरती लागला इथे मात्र बॅट अँड पॅडमध्ये चेंडू गोल काढण्याचा प्रयत्न स्ट्रोबॅटने 1 रन नो बॉल वाईड बॉल इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न नॉट स्ट्राइकिंग गेम धोक्याची घंटा वाजली का 29 ट्रॉफी त्यांनी पटकावली अप्रतिम खेळ केला मनोज ब्लॉक षटकांचा हा राजा म्हटला जातो
पहिलाच बॉल पहिला चेंडू अगदी सूचित करण्याचा प्रयत्न केला होता. अंगाला चेंडू आदळतोय आणि एक लेग बाय स्वरूपाने मिळणार आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी स्वीप करायचा प्रयत्न वाईड बॉल होत्या. 31 रन. येस थँक्यू सो मच धन्यवाद. परफेक्ट. यावेळी देखील पुन्हा एकदा पायाच्या मध्ये हा चेंडू होता. बॅटन पॅकच्या मध्ये हा चेंडू होता. लेग बाय स्वरूपात 6 चौकारांचा विक्रम साईच्या आयोजित क्रियाशील 11 चषकामध्ये त्याच्या नावावरती हा विक्रम होता. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यशाचा घेतला वेध आणि बॅटरला केलं इथे बाद. अप्रतिम गोलंदाजी असंच नाहीये. मी या स्लॉग षटकांचा राजा मनोज देखील आता आपल्या गोलंदाजीची मातब्बर ताकद दाखवतोय. ताकद आपल्या मंगलमूर्ती संघाची देखील दाखवतोय. विकेटचं होतोय बदल. विकेट जात आहे आणि बाद होतोय इथे. महेश शिंदे बाद होतोय. निखिल आला. अगदी पहिला करत असताना चांगलं काय तो व्हाईट बॉल कुठे आपण लीव्ह करायचा. चांगला लीव्ह इथे केला. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन अगदी स्कोअर करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टाइम झाला नाही. डायरेक्ट हिट झाला असतं तर नक्की 1 रन. नेक्स्ट बॉल या केल्या पण ऑफ स्पिन लेग स्पिनला ती पिचिंग ऑफ स्टंप किंवा त्याच्या बाहेर असणं गरजेचं होतं. यावेळी अगदी मिडल स्टंपवरती पिचिंग होती. चेंडू अतिरिक्त बाहेर निघाला. 35 धावा धावफलकावरती 35 ऑन द बोर्ड. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला स्वीप केला. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी 1 रन वरती झालाय. एका जामेवरती रोखून ठेवलंय. एन्जॉय करतोय मनीष. 5 बॉल 36 लास्ट ओव्हर लास्ट बॉल देखील तेवढीच मोठी आहे. प्रेक्षकांची देखील वर्णी लागली. यावेळी देखील पुन्हा एकदा लाजवाब 4 रन 40-41 रन टार्गेट उंचाई गणेश डिफेंड करायचे. अप्रतिम केलाय. चेंडू थांबत नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून गेलाय. दन दन दन. जिथे प्रल्हादजी पाटील साहेब आहेत. सेकंड इनिंग स्टार्ट. सिद्धेशचं नाव घेणं खूप गरजेचं आहे. सिद्धेशी देखील राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. वेल्डन 41 रन टार्गेट. अंकित जाधव देखील आहेत. यावेळी पहिलाच बॉल पहिला चेंडूवरती कडा प्रहार. 4 रन. साई देखील तुम्ही पाहिली. पहिल्या चेंडूवर चौकार. आता बघूयात अमित चौक कमबॅक करतोय का ते प्रत्युत्तर देतोय का. नेक्स्ट बॉल यावेळी देखील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. वेग प्रचंड त्या वेगेने उत्तर देतोय. 41 धावेचं लक्ष आहे. 4 झाल्यात. नेक्स्ट बॉल यावेळी स्वीपिंग करण्याचा प्रयत्न केला होता. यशाचा वेग केणारा हा चेंडू आहे. हा अमितचा कमबॅक आहे. ते सेलिब्रेशन अमितचं सांगून जात आहे. मित्रा मी देखील खेळायला आलोय. विकेट घेण्यासाठी आलोय. विकेट घेतली आहे. अमित पुन्हा एकदा तुझ्या गोलंदाजी मार्कवरती. अनिकेत आला. यावेळी धापच्या सायानी गोळी 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 निघाली आहे. तसा हा शॉट निघतोय त्याच्या बॅटमधून. आलाय अजून एक चौकार. प्रत्येक जी जेथे मैदान मागच्या मैदानावरती झालेल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स पद कोणी निवडलं होतं. वाईड बॉल 9 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल यावेळी स्वीप केलाय. आला अजून एक चौकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळी टॅपच्या साहाय्याने घेऊन काढला. लॉग ऑफ वरती दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पैकी देखील 1 रन बाहेरच्या दिशेने. सेकंड ओव्हर स्टार्ट. ओंकार पाटणे गोलंदाज ओंकार येतोय गोलंदाजी मार्फतती. पहिला चेंडू हाताळला. पंचांकडे वाईटची अपील करण्यात येते आणि नक्कीच ती अपील उचलू करा की थोडा प्लीज आवाज कमी ठेवा. थँक्यू. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी पुढ्यातला चेंडू होता. खोदून काढलाय. 1 धाव मिळाली. 1 रन कारण गरजेचं आहे. प्रणय स्ट्रायकिंग एंडला. प्रणय कदम यावेळी अगदी एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न प्रणयने केला. डॉट बॉल सगळं आज या शिखरावरती ना त्याचा शिल्पकार बाळा देखील म्हणावा लागेल आपल्याला. नेक्स्ट बॉल यावेळी रिव्हर्सिंगचा अस्त्र बाहेर काढलाय. कौस्तुभ आहे. 17 रन मार्कवरती. नेक्स्ट बॉल यावेळी पुन्हा एकदा एक चांगला स्वीपचा फटका आणि विशाल असणाऱ्या पंचांकडे अपील केली जाते. डिसिजन पेंडिंग होता. क्षेत्ररक्षण खरंच योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम लावणं तो फिंगर्स आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ओंकार स्ट्राईक वरती आपण पाहतो. प्रणय ज्याने मात्र खूप इम्प्रेस केलं. पण हे बॅटल जबरदस्त आहे. जेव्हा प्रणय समोर ओंकार आला तेव्हा धावा बनताना आपण पाहिल्या. 1 रन आतापर्यंत त्यांनी केली. पण आता इथून ती बॅटिंग चांगली करत राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पुढ्यातला चेंडू होता. हेच तर आपण म्हणतो चेंडू अदायला नाही थांबणार. चेंडू होणार परार. गेलाय सीमारेच्या पार. आलाय अजून एक चौकार. चेंडू गेलाय कसा तर 41चं लक्ष असणार आहे. त्यातील 23 झाल्यात. म्हणजे अजूनही 18 धावेची आवश्यकता आहे. यावेळी अगदी चेंडू पुण्यात होता. 1 रन झेप घेण्याची 11 बॉल 11 बॉल 17 रनची गरज जिंकण्यासाठी. यावेळी स्वीप करायचा वाईड बॉल केला होता. स्वीप नक्कीच कनेक्शन झालेलं नाही. 16 रनची गरज आहे. वाईड बॉल ती एक्स्ट्राची धाव खात्याला. पण इथून महेश देखील ना तेवढा चांगला गोलंदाज आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅटफुटला गेले. कट करायचा प्रयत्न कौस्तुभ आहे. अगदी रॉंग फूट झालाय. 1 रन आपल्या बॉडीचं वेट नसणार आहे.
चेंडू शिल्लक आहेत 4 या षटकामध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा 1 रन. वाईड बॉल. 13 रनची गरज. नेक्स्ट बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका ट्राय केलाय, शोधून काढला. अजून एक चौकार आलाय. अनिकेत आग उघडणारी बॅटिंग करतोय. अगदी शेवटच्या काही क्षणामध्ये ना ही बॅटिंग पाहायला मिळते, जी बॅटिंग आपल्याला इम्प्रेस करते. इम्प्रेसिव्ह बॅटिंग अनिकेत देखील करून दाखवत आहे. व्हॉट अ बॅटिंग. साई 5 झाल्यानंतर संपूर्ण संघाला असं वाटलं होतं पॉवरफुल शुद्धच्या अगेन्स्ट स्ट्रोक तर आला. पुन्हा एकदा फुलवलेचा बॉल. आधीचा चेंडू आमंत्रण दिलं, स्वीकारलं. दुसऱ्याचा प्रयत्न. आता मात्र ऑफसाइडला फ्लिक केली. गॅप खूप मोठी आहे. गॅपमधून विकेटला बाउंड्री रोड क्लिअर करेल. बिगा फायनल मध्ये प्लीज सबस्क्राइब दिस माय चॅनल गाइस. जल्दी से लाइक कमेंट शेअर सबस्क्राइब करो फटाफट. डबल देखील लास्ट ओव्हर 6 बॉल 5 रनची गरज. अनिकेत कसा मंगल मुर्तीला जिंकण्यासाठी देखील लक्ष बॉलिंगला निखिल घाडियावकर. इथून कॅल्क्युलेट केलं जाईल. अस्तित्वाची आहे ना दोन्ही टीम्स मध्ये. देखील वेग ना पसंत आहे, आवडतो अनिकेतला वेग. तो वेगेवरती स्वार होऊन चांगली बॅटिंग करतो. पण प्रणय इथून चांगले चेंडू, चांगला चेंडू खेळणं, चांगला खेळ करणं गरजेचं असणार आहे. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. मी म्हटलं होतं ना की सुधार का सौदागर म्हणजे निखिल याच्यासाठी 5 चेंडू आणि 5 धाब्यांवरती सामना येऊन टेपलाय. व्हॉट अ मॅच. यावेळी फ्लिक ऑफ द रील. चेंडू अजून एक डॉट नाही आहे, तर हे विकेटचं पतन आहे आणि ही फक्त विकेट नाही आहे. डॉट बॉल येणं देखील ना तेवढंच गरजेचं. डॉट बॉल टाकलाय जाईल या ती मात्र आपल्याला देखील शंका नव्हती. निखिलने 2 चेंडूंवरती करून 4 बॉल 5 रनची गरज. बॅटला अगदी चेंडू अदळला ना सिंगल मिळू शकते. 4 बॉल 5 की निखिल अजून एक चांगला चेंडू हाताळतोय. पुढचा चेंडू अगदी यावेळी बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून जाणार होता. पंच काय कॉल करताय. येस वाईड बॉल. 4 चेंडू मध्ये 3 धावा कंपल्सरी बनवायच्या. आतापर्यंत 4 बॉल 3 या बॉल वरती दिसेल का, कारण की चांगली गोलंदाजी निखिलची पाहायला मिळते. निखिल घाडिगावकर बॅटर पाठ मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेल प्लेड. हार्ड लक. आणि चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट. बाय बाय.